माझ्या वडिलांना मी एका अनाथाश्रमामध्ये सोडलं होतं. त्याच्यानंतर माझे वडील हे एका एरोप्लेनमधून उतरताना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी आता त्यांना एका अनाथाश्रमामध्ये सोडलं होतं आणि ते एरोप्लेनमधून उतरताना पाहून माझे डोळे पांढरे झाले होते. मी पुन्हा माझ्या वडिलांना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यासोबत माझ्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मी आमदार होतो त्याच्यामुळे सतत माझ्याकडे लोकांची एवक-जावक असायची. पण काही गोष्टी माझ्या वडिलांच्या मला अजिबात आवडत नव्हत्या. ते मला नेहमीच काही ना काही बोध करत असायचे. आता मी मोठा झालो आहे आणि आमदार सुद्धा झालो आहे हे माझ्या वडिलांना समजलंच नाही असं वाटत होतं. कारण मला प्रत्येक गोष्टीला ते ज्ञान देत असायचे. मला त्यांचे ज्ञान देणे अजिबात आवडत नव्हते. ते मला म्हणत होते, आमदार होण्यापेक्षा तू स्वतःचं काहीतरी कर आणि काहीतरी चांगला बनवून दाखव. ते नेहमीच म्हणत होते. या राजनीतीमध्ये जेवढा पैसा आहे तेवढे दुसऱ्या कोणत्याही कामामध्ये नाही. पण माझ्या वडिलांना आमदार झालेलं अजिबात आवडत नव्हतं. ते नेहमी स्वतःच्या कष्टावरतीच विश्वास ठेवत होते. ते मला तू आपला पारंपरिक जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये लक्ष दे. पण मला तो व्यवसाय अजिबात आवडत नव्हता. मी ह्या कटाकटीमुळे माझ्या वडिलांना आता अनाथाश्रमामध्ये सोडायचा निर्णय घेतला होता. माझी बायकोसुद्धा त्यांना कंटाळली होती. त्यांचं वयसुद्धा आता चांगलंच झालं होतं. आईसुद्धा वारली होती. आम्ही दोघे भाऊ होतो. पण माझा भाऊसुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. घरामध्ये कोणी पाहुणा आल्यानंतर माझे वडील तोंडाला तोंड देत असायचे. मी त्यांना ओरडून बघितलं, मारून बघितलं, पण ते काही सुधारायला तयारच नव्हते. मला भरपूर जण म्हणू लागले होते, वडिलांना मारू नये. पण काय करणार, माझे वडील हे मला माझ्या मनासारखं करू देत नव्हते. माझं डोकं गरम होतं. ते मला तळतळून कधी कधी शापसुद्धा देत होते. तुझं असं होईल, तुझं तसं होईल. पण मी त्यांना तुच्छासारखं मानत होतो. त्यांच्या बोलण्याकडे कधीच मी इज्जतीने बघितलं नाही. कधी त्यांना मान सन्मान सुद्धा केला नाही. मला 2 मुली झाल्या होत्या. माझ्या मुली कॉलेजला शिकत होत्या. त्यांना चांगल्या वाईटाची समज माझ्या वडिलांनी चांगली समजवलेली होती. माझ्या मुलांना सुद्धा माझा आमदार झालेला अजिबात आवडत नव्हतं. त्यासुद्धा मला नेहमीच म्हणत असायच्या, अहो पप्पा, जे बाबा सांगत आहेत ते ऐकत जा ना. त्यांना नाही आवडत तर तुम्ही नका करू ना. आम्ही दोघी बहिणीसुद्धा तुम्ही आमदार झालेले आहात अजिबात आम्हाला आवडत नाही. कारण पहिल्या आमदारकीमध्ये काही एवढी मजा नव्हती. पण आताची आमदारकी म्हणजे नुसतीच बनवाबनवी आणि फसवाफसवी आहे. प्रत्येकजण घर भरण्यासाठी प्रत्येकाला लोटत असतो. माझ्या बायकोला माझ्या दोन्ही मुलींचं करायला सुद्धा खूपच कंटाळा येत होता. मी त्यांचं काम करण्यासाठी एक बाईसुद्धा ठेवली होती. ती बाई म्हणू लागली होती, मी ह्या दोघी मुलींचं सोडून तुमच्या वडिलांचं करू शकत नाही. कारण मला माझ्या घरीसुद्धा खूप कामं असतात. कारण तिथे माझी 2 मुलं, माझा नवरा, माझे सासू सासरे यांचं केल्याशिवाय मला घराबाहेर पडता येत नाही. म्हणूनच मी आधी माझ्या घरातल्या माणसांचं सगळं आवरते, मगच घराच्या बाहेर पडते. त्याच्यामुळे मी तुमच्या दोन्ही मुलींचं किंवा तुमच्या वडिलांचंच करेन. असे तिने आत टाकल्यामुळे मी तिला म्हणालो, तू माझ्या दोन्ही मुलींचं कर, मी माझ्या वडिलांचं बघून घेतो. असं म्हटल्यानंतर मी माझ्या वडिलांना कुठे ठेवायचं याचा आता मी विचार करू लागलो होतो. मी माझ्या एका खास मित्राशी चर्चा केली. तेव्हा तो म्हणाला, अरे, एका अनाथ आश्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सुखसोयी आहेत. तिथे तुझ्या वडिलांना ठेवू शकतो. त्यांचं वयाची खूप अशी म्हातारी माणसंसुद्धा आहेत. त्यांचा एक विरंगुळा होऊन जाईल तिथे, कारण त्यांच्या एकटेपणाला सुद्धा दूर होईल. मला हे खरंच वाटलं होतं. आता मी माझ्या वडिलांना अनाथ आश्रमामध्ये पाठवण्याची तयारी करू लागलो होतो. माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं. माझी बायकोने सुद्धा होकार दिला होता. कारण माझ्या बायकोला पार्लरमध्ये जायलाच खूप आवडायचं. कधी कधी तर ती एक दिवस पार्लरमधून घरीच येत नव्हती. सकाळी 10ला गेल्यानंतर रात्री 10ला घरी येत होती. ती पार्लरमध्ये काय करत असेल हेच काही कळत नव्हतं. 10 दिवसातून 15 दिवसातून ती एकदा पार्लरमध्ये जात होती. मला तिची एक गोष्टीचा खूपच कंटाळा आला होता. मुलींच्या खाण्यापिण्यासाठी मी बाई ठेवली होती. ती बघत होती. पण माझ्या वडिलांचे खूपच हाल चालू होते. घरामध्ये खूप नोकर होते. पण नोकरांना सुद्धा सांगण्यासाठी कोणीतरी स्वतःचा माणूस उभं पाहिजे. तेव्हाच ती व्यवस्थित सगळे काही देखरेखसुद्धा करतात. मला विश्वासू असा नोकर हाताखाली भेटलाच नव्हता. माझ्या वडिलांना मी त्यांच्या भरोशावर सोडून जाऊ शकत नाही. आता माझ्या मित्रांनी ही चांगली सोपी आयडिया सांगितली होती. त्यांना आश्रमामध्ये सोडायची.
मीही मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही. लगेचच आश्रमात गेलो. आश्रमातल्या सगळ्या सुखसोयी बघितल्या. मलाही आश्रम खूपच आवडलं. तिथे सगळं काही गोष्टी व्यवस्थित होत्या. माझ्या वडिलांच्या वयाची अशी तिथे हजारो माणसं होती. त्या माणसांना प्रत्येकाला एक एक वेगवेगळा बेड होता. त्यांना एक छोटंसं कपाट होतं. डायनिंग टेबल खूप मोठा होता. गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांना हॉलसुद्धा होता. आश्रमाच्या बाहेर मोठं गार्डन होतं. संध्याकाळच्या टायमाला आणि दिवसातसुद्धा ती सगळी टाईम घालवण्यासाठी गार्डनमध्ये बसत असायची. काही कार्यक्रम तिथे सतत घेतले जात असायचे. मला तिथल्या सगळ्या काही आश्रमाचा प्रोग्राम आणि नियोजन पटलं होतं. कारण म्हाताऱ्या माणसांना तिथे एकटेपणा वाटणार नाही अशी सुद्धा त्यांनी काळजी घेतली होती. किती जरी झालं, आश्रमात सोन्याचं जरी असलं तरी आपल्या घरासारखी तिथे मजा नाही. कारण तिथे आपलं असं कोणीच नसतं. इथे माझी नातवंडं आहेत असं माझे वडील मला म्हणत होते. मला आश्रमामध्ये जायचं नाही, पण मी त्यांना आग्रह करूनच आश्रमामध्ये पाठवलं होतं. माझे वडील म्हणू लागले होते, मी तुझ्या कोणत्याही घराच्या कोपऱ्याला पडून राहील. मी माझे स्वतःचं काम करेन, पण मला आश्रमात पाठवू नको. पण मी त्याचा एकही शब्द ऐकला नाही. कारण माझी बायको आता पार्लरमध्ये जास्तच जाऊ लागली होती. तिचा मेकअप आणि तिचं पार्लरच्या गोष्टी याच्यापुढे तिला कोणाचीच महत्त्व वाटत नव्हतं. ती साधं माझ्या स्वतःचं सुद्धा करायला मागत नव्हती. ती नौकरांना सांगत होती, साहेबांचं करून द्या. तेव्हा ती नौकर लोक माझं करत होती. मला वेळेवरती कधी तिने नाश्ता पाणीसुद्धा दिला नाही. मुलींचं कधी तिने एवढं सारं काही केलं नव्हतं. ती माझ्या वडिलांकडे कधी लक्ष देईल. आधीच ती माझ्या वडिलांचा खूप रागराग करत होती. एडंवाकडं बोलत होती. पण मीही तिच्या शब्दांच्या पुढे नव्हतो. कारण घरातल्या लक्ष्मीला दुखणं हे महत्त्वाचं मी कधी समजलं नाही. मला तिला दुखायला अजिबात आवडत नव्हतं. पण मी माझ्या वडिलांची सोय चांगली केली आहे असं मला वाटत होतं. मी माझ्या वडिलांचा विचारसुद्धा घेतला नाही. तुम्हाला आश्रमामध्ये जायचं आहे की नाही? मी त्यांना न विचारताच आश्रमामध्ये सोडायला निघालो होतो. तेव्हासुद्धा माझे वडील मला म्हणू लागले, अरे मला आश्रमात सोडू नको. मी माझ्या मुलीकडे निघून जातो. पाहिजे तर मी गावाकडे कोणत्याही एखाद्या छोट्याशा रूममध्ये राहील, पण मला आश्रमात सोडू नको. मी त्यांना म्हणालो, गावाला गेल्यानंतर तुम्हाला तिकडे काही झालं तर मला कोण सांगणार, कसं कळणार? आता तुमचं वयसुद्धा झालं आहे. मी माझ्या मुलाला म्हणालो, मला तिकडे जायचं नाही. तुम्हाला एका शब्दात ऐकायला येत नाही का? माझ्या मुलांनी एक शब्दसुद्धा माझा ऐकून घेतला नाही आणि आता मला आश्रमामध्ये सोडलं. पुन्हा मी घरी येणार नाही याची मी मनामध्ये एक शपथसुद्धा घेतली होती. जो मला एवढा ओढून घराच्या बाहेर काढत आहे, पुन्हा मी याच्या घरची पायरीसुद्धा चढणार नाही. माझ्या मुलांनी मला आश्रमात सोडल्यानंतर तो मला रोज फोन करत होता. महिन्यातून महिने त्याचा एकही फोन चुकला येत होता. पण आता थोडा थोडा त्याचा फोन 1 दिवसातून 2 दिवसातून येऊ लागला होता. थोड्या दिवसांनी तर फोनच बंद झाला होता. मलाही वाटलं आता माझा मुलगा मला कंटाळला आहे. मला पुन्हा त्याच्या घरी जायचं नाही. मी त्याच्या भरोशावरती आयुष्य काढू शकत नाही. मी म्हातारा झालो असलं तरी काय झालं, माझी जिद्द अजूनही तशीच आहे. मी तिथल्या मॅनेजरशी बोललो, मला इथे छोटंसं काम भेटेल का? तेव्हा ते म्हणाले, हो बाबा, तुम्हाला जे काम करायचं आहे ते भेटून जाईल आणि तुम्हाला इथे पूर्ण सपोर्टसुद्धा केला जाईल. मी आता छोटासा कारभार सुरू केला होता. ते म्हणाले, तुम्ही दिवसभर बाहेर काम केलं तरी चालेल, पण रात्रीची येऊन तुम्हाला इथे झोपायचं आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी त्यांना म्हणालो, तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. मला दिवसभर रात्रभर काम करेल, पण रात्री आश्रमात येऊन झोपेल. आश्रम सोडणार नाही, कारण हेच माझं घर आहे. मी परक्याचं घर किंवा आश्रम आहे हे कधीच मानणार नाही. म्हणून आता याची तुम्ही काळजी करू नका. मी आश्रम सोडून मला दुसरं राहण्याचं ठिकाणसुद्धा नाही. मुलाचं घर ते त्याचं घर आहे. माझं होतं, पण त्यांनी त्याचं स्वतःचं घर बांधलं आहे. तेव्हा म्हातारपणामध्ये आईबापाला मुलं कंटाळतात, ते आश्रमात सोडतात. पण लहानपणी बापसुद्धा मुलांना कंटाळतात. ते त्यांना कुठेच सोडत नाही. किती त्रास देऊ दे, किती वैताग देऊ दे, तरी ते त्यांना त्यांच्या उराशी कंटाळून ठेवतात.
व त्यांना कुठेही सोडत नाही, असा सुद्धा प्रश्न त्या मॅनेजरला केला. तेव्हा मॅनेजरनी खाली मान घातली आणि आताचा जमाना असाच आहे असं म्हणाला. मी हसलो आणि पुढे निघून गेलो, कारण मी पहिल्यापासूनच छोटा मोठा बिझनेस करत होतो. मी छोटीशी मिरचीची पॉकेटं करून, लोणच्याची पॉकेटं करून, पापडाची पॉकेटं करून दुकानात देत होतो. त्याची मला खूपच मेहनत घ्यावी लागणार होती हे सुद्धा कळत होतं, पण मेहनत घेतल्याशिवाय फळ भेटणार नाही तेही मला तेवढंच माहिती होतं. मी आता थोडा थोडा बिझनेस वाढू लागलो होतो. 1,000 रुपयाचे मी 2,000 रुपये केले होते, 2,000चे 3,000 केले होते, 3,000चे 4. पण लॉसमध्ये मी कधीच गेलो नाही. असं करता करता माझं दुकान उभं राहिलं. माझ्या दुकानातून मी आता मोठ्या कंपनीच्या मिरच्या विकू लागलो होतो. माझ्याशी मोठ्या लोकांची टाईप झाली होती. मी मिरची मसाला बनवत होतो. मिरची किती टाकायची, मसाले किती टाकायचे हे सगळं काही मी त्यांना सांगत होतो, कारण मला त्यांची चव चांगलीच माहिती होती. मी आता त्यांना लाखोच्या मिरच्या मसाला करू लागलो होतो आणि देत सुद्धा होतो. त्याच्यातूनच आता मी विचार केला होता, छोटीशी तर कंपनी तयार करूया. आता त्या कंपनीतून मला बराच फायदा होऊ लागला होता. आपला भारतातला माल परदेशात जाऊ लागला होता. तिथेही माझ्या मिरची मसाल्याला खूपच डिमांड होती. विमल या नावाने मी मसाल्याचे पॉकेटसुद्धा तयार केली होती आणि कंपनीसुद्धा तयार केली होती. माझ्या बायकोचं नाव विमल होतं. असं छोटं मोठं करता करता माझी एक कंपनी तयार झाली होती. माझा बिझनेस आता परदेशामध्ये सुद्धा वाढू लागला होता आणि माझा तजुर्बासुद्धा वाढला होता. मी आता परदेशामध्ये जाऊन माझ्या मिरची मसाल्यांचा व्यवसाय वाढवत होतो. खूप मालाच्या ऑर्डर येऊ लागल्या होत्या. मी अनाथ आश्रमामध्ये सुद्धा माझ्या पैशांची तिथे मदत करत होतो, कारण मला माझ्या मुलाला न सांगताच काहीतरी बनवून दाखवायचं होतं. तो तर आमदार झालाच होता, ते मला अजिबातच आवडत नव्हतं, कारण खोटारड्या लांड्या लबाड्या करून आमदार बनणं हे मला आवडलंच नसतं. मी त्याला समजून सांगितलं होतं, हे तू काहीही करू नको, पण त्यांनी काही सोडलंच नाही. त्याची बायको तर त्याच्यापेक्षाही अवघडच होती. मुलीकडे लक्ष देत नव्हती की माझ्याकडे सुद्धा लक्ष देत नव्हती. मी ते घर सोडलं नसतं तर मी आज एवढा मोठा बिझनेसमॅन झालो नसतो. मी एरोप्लेनमधून उतरलो होतो. माझा मुलगा कोणाला तरी घेण्यासाठी टॅक्सी घेऊन पॅनलवरती काहीतरी घेऊन आला होता. तिथे उभा राहिला होता. मी एरोप्लेनच्या गेटमधून आतमध्ये आलो तेव्हा तिथे माझा मुलगा उभा असलेला मी पाहिलं, पण मी त्याला न बघण्याचा प्रयत्न केला. तो माझा मुलगा आहे. मी सूट बूट घालून मोठ्या रुबाबात चाललो होतो, कारण मला माझं स्वतःचा गर्व होता. मी कोणाच्या आधारावरती मोठा झालो नव्हतो. मी माझ्या मेहनतीने मोठा झालो होतो. माझा मुलगा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही इथे कसं काय आलात? मी तर तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये ठेवलं होतं. मी आश्रमामध्ये आता पैसे सुद्धा देत नाहीत. मग तुम्ही एरोप्लेनच्या गेटच्या मधून बाहेर कसं काय आलात? तेव्हा मी त्याला म्हणालो, म्हातारा असलो म्हणून काय झालं? माझी मेहनत करण्याची तयारी तर म्हातारी झाली नाही ना. तो म्हणाला, माझे खूप आता हाल चालू आहेत. मी टॅक्सी ड्रायव्हर झालो आहे. आमदारकीमधून माझी हकालपट्टी झाली आहे, कारण माझ्यावरती खूप मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. मी लोकांचे पैसे बुडवले आहेत असे माझ्यावरती आरोप केले आहेत. म्हणून मी छोटा मोठं टॅक्सी चालवतो आणि माझा उदरनिर्वाह करतो. पहिलंच घरसुद्धा आम्ही विकून टाकलं आहे. जे आरोप केले त्यांना मी पैसे दिले. अशा सगळ्या काही तो घरच्या कथा सांगून रडत होता. पण बाप आता परदेशामध्ये माल पोहोचवत आहे. तोही त्याच्या कष्टाने, मेहनतीने, आणि त्याच्या मेहनतीची कोणी हकालपट्टी करू शकत नाही. याच्यावरती कोणी घाणेरडे आरोपसुद्धा करू शकणार नाही, कारण हा स्वतःचा आणि स्वतः घडवलेला बिझनेस आहे. त्याच्यामध्ये तो बाप स्वतः मोठा झाला आहे आणि मुलगा आज टॅक्सी ड्रायव्हर बनला आहे आणि सुनेला तर 2-2 महिने पार्लरमध्ये सुद्धा जायला आयब्रोला पैसे भेटत नाहीत. तिचे तर हाल भिकाऱ्यापेक्षा पण जास्त खराब झाले आहेत. जशी करणी तशी भरणी. तर मित्रांनो, ही कथा पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी
ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.